श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी आहे त्या तर सर्वांनाच मिळतात, पण ज्या गोष्टी नशिबामध्ये नाही त्या गोष्टी फक्त स्वामी महाराजांच्या दरबारात मिळतात. म्हणून स्वामी महाराजांची सेवा करायला चुकू नका. जेवढी आपल्याने श्रद्धा होईल तेवढी करत राहा. आजचा अनुभव ताई सांगती आलेला दिव्य अनुभव आहे आणि ताईने त्यांचा अनुभव शेअर केलेला. सो ताईचा अनुभव ऐकून नक्कीच स्वामी महाराजांनी त्यांची प्रचिती दिलेली आहे ताईंना. असे अनुभव आहे आजचे ताईचे. तर तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही आपल्याला शेअर करू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव शेअर केला जाईल. आजचा अनुभव ऐकून नक्की तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येईल. ताईचा संसार खूप चांगला चाललेला. जेव्हा आपला संसार चांगला चालू लागतो तेव्हा नक्कीच कोणी ना कोणी नजर मारतं. तशाच गोष्टी ताई सांगते घडलेल्या. ताईंचे मिस्टर पोलीस आहे आणि सगळं व्यवस्थित होतं त्यांच्या घरामध्ये. मुलंसुद्धा व्यवस्थित रांगेला लागलेले. ताईंचे मिस्टर पोलीसमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. ताईसुद्धा स्वामी महाराजांची सेवा आणि डेली जे सेवा करायची आहे ती बरोबर करायची नेमाने. तर अशा गोष्टी घडत होत्या. त्या पिरियडमध्ये ताईंच्या मिस्टरांना एक दिवशी पायामध्ये दुखायला लागलं आणि खूप त्रास होऊ लागला. हॉस्पिटलमध्ये गेले. स्टार्टिंगला औषधं वगैरे देतात ते दिली, पण त्यानेसुद्धा काही फरक पडला नाही. त्या पुढची प्रोसेस असं करता करता समजलं की ताईंच्या मिस्टरला हाडाचा कॅन्सर आहे. आता ह्या गोष्टी समजल्या तेव्हा ताई खूप रडल्या आणि ताईंनी स्वामी महाराजांसंगती भांडणं केली की तुम्ही असं दुःख माझ्या नशिबात का दिले. कारण दुसरा कोणताही आजार असतो तर त्याच्यामध्ये आपण बरं होऊन बाहेर येतो, पण कॅन्सर असा आजार आहे ज्या गोष्टीवर औषधच नाही आहे. क्वचित काही लोक बरे होतात पण काही लोक बरी होत नाही. किती औषध करून, किती पैसा घालून किंवा किती दुःख होतं त्यांना आणि त्यांना त्रास होतो त्या गोष्टी वेगळ्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जेव्हा समजल्या तर ताई खूप रडल्या, भांडल्या स्वामी महाराजांसंगती. दुसरा कोणताही आजार दिला असता तर चाललं असतं महाराज, पण ह्या आजाराचं तर आता काय करायचं पुढे. त्यानंतर ताई मठामध्ये गेले. तिकडे गुरुजींना सांगितलं की अशा अशा गोष्टी झाल्यात. गुरुजींनी सेवा दिली. ते सेवा करीत असताना त्यांच्या मिस्टरांना पुन्हा त्रास होऊ लागला. हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टर बोलले की ऑपरेशन करूया आपण. तर त्या पुढची ट्रीटमेंट पण होऊ लागली. तर गुरुजींना त्यांनी सांगितलेलं की असं असं डॉक्टर म्हणतात. गुरुजी बोलले हे पण करा आणि डॉक्टरसुद्धा करा. तुम्हाला 100% फरक पडणारच पडणार. मी लिहून देतो आणि नाही फरक पडला तर मी इथे जे सेवा करतो आहे ती सेवा सोडून देईल. एवढं म्हणजे कॉन्फिडन्सने दादा बोललेले. आणि ताईंनी सेवा चालू केली आणि त्यांचे मिस्टरसुद्धा सेवा करायचे, ताईसुद्धा करायचे. आणि तुम्ही माहीत असेल तुम्हाला की ज्या गोष्टी अशक्य असतात लोकांसाठी त्या गोष्टी स्वामी महाराजांचे शक्य असतात आणि ते झालंच खरं. जे दादांचा जे कॅन्सर होता ना, हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होऊ लागलं. म्हणजे हळूहळू ते बरे होऊ लागले आणि त्यांनी औषधं पण चालू ठेवलेली, महाराजांची सेवा पण चालू ठेवलेली. एवढा अतूट विश्वास होता स्वामी महाराजांवर आणि ह्या मोठ्या आजारातून स्वामी महाराजांनी त्यांना बाहेर काढलं. तर तेव्हापासून ते दादा खूप म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करू लागले आणि जेवढे म्हणजे दानधर्म करायचे तेवढेसुद्धा दादा करायचे. तर ह्या गोष्टी घडल्यावर
ताई पण खूप म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करू लागली आणि तेव्हापासून ते एकच गोष्ट लक्षात ठेवतात, जे आपल्या नशिबात आहे त्या गोष्टी आपल्या संगती होणारच होणार. किती काही हो, किती काय बोलू लोकं. पण ज्या गोष्टी नशिबामध्ये लिहिलेल्या आहे त्या आपल्या नशिबात होणारच होणार. आणि अशा प्रकारे ताईला दिव्य अनुभव आलेले स्वामी महाराजांचे. तर ह्या प्रकारे ताईंचा अनुभव शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही सांगू शकता. आपण आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव शेअर करूया आणि असे छान छान स्वामी महाराजांचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील आपल्या चॅनलवर. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करत नका राहू. पूर्ण एंडपर्यंत बघा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.